देखा आपने पाचीच्या पाची जोड्यांचे इथे परफॉर्मन्सेस झालेले आहेत, तेव्हा आता जाणून घ्यायचंय की कोण आहे आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी. सच्चू बाबा, आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी आहे फुलवा सॅड्रिक. आणि या जोडीला मिळत आहे नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर्स. जाणून घेऊया आजच्या एलिमिनेशन मध्ये कोणत्या जोडीला आज आपल्याला निरोप द्यावा लागतोय. क्या है आज का रिजल्ट? आजचा जरा थोडासा धक्कादायक रिझल्ट आहे. याचं कारण असं की हा जो एक आठवडा आहे हा अतिशय वेगळा आहे म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की तलवारीची धार असते ना त्याच्यावर चालण्यासारखा आहे. कारण आज 2 जोड्या डेंजर झोन मध्ये नाहीत तर 5ही जोड्या डेंजर झोन मध्ये आहेत. आणि या 5 जोड्यांपैकी एक जोडीला निरोप द्यावा लागणार आहे. सुना, आ जाओ. मला पुष्कर शालमली तुम्हाला विचारायचंय की आजच्या या मोक्यावर तुम्ही जर एलिमिनेट झालात तर काय वाटेल? सर नक्कीच वाईट वाटेल, पण आय विल टेक इट इन अ व्हेरी स्पोर्टिंग स्पिरिट सर. आणि लाईफ स्टार्ट्स हिअर सर, सो विल फाईट इट आउट सर. वाईट वाटण्यापेक्षा ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडली याचा आनंद असला पाहिजे. तर म्हणून एकापेक्षा एक माझ्या आयुष्यात आलं. टॉप चॅनल झीवर ज्याचा टेलिकास्ट होतो, तुमच्यासारखे लोक याद आहेत, खूप काही दिलंय मंचानी. आणि एलिमिनेट झालो नाही झालो आय डोंट नो, पण नो इश्यूज. ॲक्च्युली पहिल्या सीझनपासून करत असल्यामुळे मला नेहमी वाटायचं की आय एम इम्युन टू इट. मला खूप सवय इकडे उभं राहायची किंवा नाही मिळाला ब्लास्ट मिळाला वगैरे गोष्टींची. पण खरंच असं होतं की इथे वाईट वाटतं, दुःख होतं नाही मिळाला ब्लास्ट की. आणि ऑफकोर्स वाईट वाटणार, पण मला माहिती आहे की काही मला फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही. दिस इज माय ओन स्टेज. मी इकडे स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे फिनालेला आम्ही परत येणार आणि नक्की छान नाचणार. तर विल टेक इट व्हेरी स्पोर्टिंगली. जर आम्ही इथून एलिमिनेट झालो तर आम्हाला वाईट नक्कीच नाही वाटणार, कारण की तुम्ही म्हणालात की इकडे प्रत्येक जण या परिवारातला एक पार्ट आहे. वाईट इथून जाण्याचं नाही, कारण हा आपलाच एक परिवार आहे. पण वाईट याचं वाटेल की मेघा मॅमना जे पुढच्या राऊंडना व्हरायटी द्यायची होती ती आम्ही परफॉर्म नाही करू शकणार. सो त्यांच्यासाठी वाईट वाटेल की सॉरी मॅम. तुम्ही ज्या भावनेनं या मंचाकडे पाहता, या स्पर्धेकडे पाहता, एकापेक्षा एकवर तुमचं प्रेम जाणवतं. पण प्रथा ही प्रथा आहे, तर त्यामुळे निर्णय हा सांगावा लागणार. कठीण आहे सांगणं खरं म्हणजे माझ्याकरता. पण सांगतो, जी जोडी आज क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलाला सोडून जात आहे, ती जोडी कुणीच नाही.
अजून एक अनाउन्समेंट ऐकायची नाहीये. ती अनाउन्समेंट ही आहे की फिनालेला टॉप 5 जाणार.